श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत व तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होवोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत विटाळ मासिक पाळी असल्यानंतर खास स्त्रियांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि स्वामी केंद्रानुसार स्वामी काय म्हणतात हे नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, स्वामी भक्त स्त्रियांनी हा व्हिडिओ थोडा वेळ काढून नक्कीच ऐका. तुम्हाला खूप उपयोगी ठरेल हा व्हिडिओ. चला तर मग सुरुवात करू. अरे तुम्ही सगळे हरामखोर आहात, जिने जन्म दिला तिलाच घरातून बाहेर बसवता, असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत. अक्कलकोटमध्ये स्वामीचा रोज दरबार भरत असे. स्वामी भक्त अक्कलकोटमध्ये येत होते. स्वामींनी 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले. या कारकिर्दीमध्ये सोवळ्या कधीच महत्त्व दिले नाही. स्वामींना या सर्व गोष्टींचा अत्यंत चीड होती, राग होता. स्वामींचा दरबार भरल्यावर अनेक भक्त माथा ठेवून स्वामींचे दर्शन तसेच स्वामींचा आशीर्वाद घेत होते. परंतु जर एखाद्या स्त्रीची अडचणीत असलेली बाई गर्दीतून दूर बसून आपले दर्शन घेत आहे असे दिसताच स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत. विटाळ या शब्दाचा त्यांना राग होता. स्वामी म्हणत की बाई ही आई आहे, आई कधीही विटाळशी होत नाही. अरे तुम्ही सगळे तर हरामखोर आहात, जिने जन्म दिला तिलाच तुम्ही घरातून बाहेर बसवता, असे शब्द स्वामी आपल्या भक्तांना बोलत असत. स्वामींना या सर्व गोष्टींचा प्रचंड राग होता. या संदर्भातील एक गोष्ट आपण आज ऐकणार आहोत. तर स्वामी भक्त चोळप्पा महाराज आपल्या सर्वांना माहिती आहेत. तर गोष्ट अशी आहे की एकदा चोळप्पा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणाची महापूजा करायचा संकल्प केला होता. रीतीप्रमाणे चोळप्पा महाराज पूजेसाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये पोचले. स्वामींना चोळप्पा यांनी आपल्या संकल्प याबद्दल सर्व काही स्वामींना सांगितले आणि स्वामींची परवानगी मागितली. चोळप्पा महाराजांचे बोलणे ऐकून स्वामीसुद्धा खुश झाले. चोळप्पा महाराजांना म्हणाले की चोळ्या सत्यनारायण घालतो, छान जेवण मात्र मी आणणार. चोळप्पा स्वामींचे बोलणे ऐकून खूप खुश झाले. चोळप्पानं स्वामीची आज्ञा शिरसावंदपणे मानली आणि प्रसन्न मनाने ते घरी परतले. त्यानंतर त्यांनी कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मुहूर्त पूजेसाठी ठरवला. पूजेची येतासांग तयारी करण्यामध्ये चोळप्पाचे संपूर्ण कुटुंब गुंतून गेले. त्यानंतर पूजेचा दिवस उजाडला. प्रसादाची काहीच तयारी करायची नाही म्हणून चोळप्पा महाराजांची मनशा थोडी अस्वस्थ होती. परंतु साक्षात स्वामी प्रसाद आणणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता. अक्कलकोटमध्ये साळेकर म्हणून स्वामी भक्त होते. पूजेच्या बरोबर 13 दिवस अगोदर साळेकर यांचे वडील वारले होते आणि पूजेच्या दिवशीच त्यांचे 13वे होते. इकडे स्वामींना 13व्याचं जेवायला कसं बोलायचं म्हणून साळेकर द्विधा मनस्थितीमध्ये होते. तर दुसरीकडे चोळप्पा महाराजांची पूजा संपत आली होती हे पाहून स्वामींनी आपल्या एका भक्ताला पाठवून साळेकर यांच्याकडून 13व्याचे जेवण मागून घेतले. ते जेवण घेऊन स्वामी स्वतः जेवण घेऊन घरी गेले आणि सत्यनारायणाच्या पूजेला स्वामींनी 13व्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला. सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला. सगळी मुकाटपणे जेवले. स्वामींसमोर बोलायची कोणाचीच हिंमत झाली नाही. अशी एक सोवळ्या ओवळ्याची गोष्ट ऐकूया. राधा कसबेकर नावाची स्वामीची एक भक्त होती. एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मांडण्याची तीव्र इच्छा उत्पन्न झाली. उद्यापासून सुरुवात करावी असे ती विचार करत होती. परंतु तिच्यासमोर 2 अडचणी होत्या. एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अमावास्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मासिक पाळीसुद्धा त्याच आठवड्यात होती. त्यामुळे काय करावे विचारात पडली. आता यावर उपाय काय असं म्हणून ती विचार करू लागली. शेवटी तिने स्वतः जाऊन स्वामींना विचारायचे ठरविले आणि ती स्वामीकडे पोहोचली. मठामध्ये गेल्यावर स्वामींना नमस्कार करून काही विचारायच्या आतच स्वामी तिच्यावर गरजले. राधे, ही अडचण अमावस्या तुमच्या लोकांसाठी असे काही नाही. आमच्याकडे बघ, सगळे कसे स्वच्छ आणि लखलखीत. जाऊन गुरुचरित्र वाचणे अगोदर माझ्यासाठी पेलावर दूध ठेवायला विसरू नकोस आणि वाचून झालं की ते पिऊन टाक. अडचण बिडचण कुछ नाही, जाओ इधर से. स्वामीचा उपदेश ऐकल्यानंतर राधा तिथून निघून गेली. त्यानंतर स्वामींनी सांगितल्याप्रमाणे तिने गुरुचरित्र मांडले, पेलाभर दूधसुद्धा ठेवले. तिचा सप्ताह सुरळीत पार पडला आणि
उद्यापनाच्या 2 दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली. श्री स्वामी समर्थ. स्वामींना सुद्धा विटाळ, सोवळे, ओवळे या गोष्टींचा प्रचंड राग होता. स्वामी अनेक लीला दाखवून भक्तांच्या मनातल्या अंधश्रद्धा, अंधविश्वास धुडकावून लावत होते. आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले. या कलियुगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्त्व ते पूर्णपणे जाणून होते. म्हणूनच त्यांनी आपल्या रंजल्या गांजल्या भक्तांसाठी चमत्कार केले. परंतु प्रामुख्याने त्यांचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर. बकऱ्याच्या, कोंबड्यांचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते. कोणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नसे. दगडाला शेंदूर फासून गोरगरिबांना फसवणाऱ्यांचा तर त्यांनी नेहमीच धिक्कार केला. एकदा तर अशा प्रकारे शेंदूर फासून देव बनवलेल्या दगडावरच त्यांनी लघुशंका केली. असे आपले स्वामी कायमच अंधश्रद्धेवर प्रहार करत राहिले. म्हणून मित्रांनो, श्रद्धा आणि विश्वास ही भक्तीची 2 रूपे आहेत. किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे 2 रंग मिसळले आहेत. परंतु भक्ती, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे. म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही. म्हणूनच म्हणतात ना, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा असू नये. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण विटाळ, मासिक पाळी याबद्दलची काय आहे हे जाणून घेतलेली आहे माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असताल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.